उपस्थित सर्वांचंच मी या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो। आणि आपण ही शाळा निवडली, मी आमच्या शाळेबद्दल आपल्याला 4 शब्द प्रथमतः सांगतो। आमची ही शाळा एक 5 वर्ष मागे गेला किंवा एक 5-6 वर्ष मागे गेला तर म्हणजे बंद होते की काय या अवस्थेत होती। आणि म्हणजे एक 12-10 आणि आपल्याला माहिती आहे एकदा मराठी शाळेचा पट घसरायला लागला की तो वाढत कधीच नाही, तो घसरत जातो। अशी आता मराठी शाळांची परिस्थिती आहे। आपल्यासारखे लोक आहेत की ज्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी राबवल्या जातात आणि आमच्या मुलांना बळ दिलं जातं। त्याचप्रमाणे ही शाळा जेव्हा 12-10 पट संख्येवर आली त्यावेळेला वाघमारे सर, शेंडगे सर, आमचे डंबे सर आणि इतर काही अगोदरचे शिक्षक यांनी आम्हाला खात्री दिली की इथून पुढे तुमच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान कोणतंच होणार नाही, याची जबाबदारी आम्ही हमी घेतो। आणि त्या पद्धतीने त्यांनी जी हमी घेतली, आज आमच्या शाळेचा पट संख्या आहे 34 आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो आणि की आम्हाला तालुक्यातनं मुलं इकडे येत आहेत। म्हणजे लांजातून मुलं 10 ते किती मुलं आहेत, 10 मुलं लांजातून गाडी करून आमच्या या शाळेत येतात। एवढा आमच्या शिक्षणाचा दर्जा आता उंचावलेला आहे। डंबे गुरुजी म्हणजे वनमुळ्यात होते ते काय पूर्वी? होय होय, हा ठीक आहे, मग समजलं। आता काय सांगणार? हा बरोबर आहे। तर एवढा शैक्षणिक दर्जा आहे आणि तालुक्यातली आता 2 नंबरची शाळा आमची आहे। परत आत्ताच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत, स्कॉलरशिप परीक्षेत आमच्या 5 मधली 4 मुलं आमच्या शाळेची आहेत। पहिल्या 5 मध्ये 4 मुलं ही आमच्या शाळेची आहेत। सलग 5 वर्ष नवोदयला मुलं देण्याचे काम ह्या शाळेने केलंय। एकही वर्ष खंड नाही। आणि हा नवोदयला मुलं जाण्याचा उपक्रम इथून पुढेही असा चालत राहील। त्या पद्धतीने आमची वाटचाल आहे, त्या पद्धतीने आमच्या शिक्षकांचं लक्ष ह्या शाळेवर आहे, मुलांवर लक्ष आहे। इतक्या तयारी करून घेतात आमची मुलं की नवोदय, मंथन, BDS, STS ह्या सगळ्या परीक्षांमध्ये प्रथम प्रावीण्याने सगळे आमची मुलं आहेत। जिल्ह्यात नंबर 1 मध्ये आहेत, तालुक्यात तर आहेतच। आदर्श शाळेसाठी फक्त आमचा 3 नंबरला शाळा आहे आमची आदर्श शाळा म्हणून। ह्या तालुक्यातल्या आदर्श शाळेमध्ये आमचा पहिल्या 1-2 मध्ये नंबर बसू शकला नाही, कारण का थोडंसं खेडेगावात असल्यामुळे काही गोष्टीची सुविधा करण्यात आम्हाला थोडीशी अडचण येते। पण ठीक आहे, तरी पण आम्ही आमच्या दृष्टीने प्रयत्न केले, शिक्षकांनी त्यांच्या दृष्टीने प्रयत्न केले आणि आज ह्या शाळेची जी काही सुस्थिती दिसते ती नक्कीच ह्या शिक्षकांचं यश आहे, आपल्यासारख्या मंडळींचं यश आहे की ज्यांनी आम्हाला असं पाठबळ दिलं। इथून पुढेही आपल्या हातून असेच कार्य घडत राहो। आमच्यासारख्या मुलांचा ह्या खेडेगावातल्या मुलांच्या किंवा ग्रामीण भागातल्या ज्या मुलं शिकणार आहेत यांना आपण पाठबळ जे देत आहे, हा स्तुत्य उपक्रम आपल्या हातून घडत राहो अशी प्रभू रामचंद्री चरणी प्रार्थना करतो आणि इथे मी माझे 2 शब्द संपवतो।